व्हाय डू कंपनी सेल शेअर्स, म्हणजे कंपनीला गरज का पडते शेअर्स सेल करण्यासाठी, राईट? याचं एक मेन एक्झाम्पल आहे, कंपनी नीड्स टू मनी. म्हणजे आता मी एक कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे, त्याच्यासाठी मला फंड लागणार आहे अराउंड 50 करोड, 100 करोड, राईट? आणि माझ्याकडे किती आहे? फक्त 10-20 करोड आहे. पण मला लागणार किती आहेत? माझा जो ओव्हरऑल बजेट जो आहे तो 50 करोडचा आहे. पण माझ्याकडे किती आहे? 20 करोडचा आहे. मला 30 करोडचा जो आहे तो शॉर्टफॉल करतोय. शॉर्टफॉल होतोय म्हणजे काय? तर मी मार्केटमध्ये एक शेअर म्हणजे लॉन्च करतोय, किंवा एक प्रपोजल लॉन्च करतोय मार्केटमध्ये, की तुम्ही जर हा शेअर घेतला तर मी याच्यावर तुम्हाला प्रॉफिट घेईल, राईट? तर सपोज मी माझ्या कंपनीचे शेअर जे आहेत ते 10 रुपयांनी लॉन्च केले, राईट? अराउंड माझ्याकडे जे आहेत ते 1 लाख शेअर आहेत, आणि 1 लाख एका शेअरची प्राइस किती आहे? 10 रुपये, राईट? ते 10 रुपये एका शेअरची प्राइस असल्यामुळे तर कंपनी नीड्स मनी टू एक्सपांड देअर बिझनेस. आता मला माझं जे बिझनेस आहे ते एक्सपांड करायचं आहे, त्याच्यासाठी मला पैशाची गरज लागणार आहे, राईट? सपोज आता मी जो जो एक शेअर लॉन्च केलेला आहे, माझ्याकडे 1 लाख रुपये शेअर आहेत माझ्या कंपनीच्या व्हॅल्यूनुसार. माझ्या कंपनीच्या व्हॅल्यूनुसार माझ्याकडे किती शेअर्स आहेत? 1 लाख रुपये. पण एका शेअरची किंमत किती आहे? 100 रुपये जर मी ठेवली, आणि 1 लाख रुपये शेअर्स जर पब्लिकने माझे जर घेतले, तर अराउंड किती पैसे होतात? 100 रुपयाने 100 × 1 लाख, किती अमाऊंट होते? यस, कॅल्क्युलेट करा. 1 कोटी, राईट? किती होतात? 1 करोड, राईट? स्टील मला किती करोड रुपयाची गरज आहे? ॲज अ 30 करोड रुपयाची, राईट? माझं जर बिझनेस मला एक्सपॅन्ड करायचं आहे तर मला किती रुपयाची गरज आहे? 30 करोड रुपयाची. जर हेच मी शेअर जर 1,000 रुपयामध्ये एक शेअर जे आहे ते 1,000 रुपये जर प्राइस ठेवली, तर अराउंड किती होतील? 100 करोड, राईट? राईट? सो मला तर तिथे फुलफिलमेंट होते माझ्या बिझनेसची, कारण की मला जेवढी अमाऊंट रिक्वायर्ड आहे त्याच्या तीनपट मला पैसे मार्केटमधून भेटत आहेत, राईट? त्याच्यासाठी काय होईल की माझा बिझनेस एक्सपांड होण्यासाठी मला मदत होईल, राईट? एक्सपांड देअर बिझनेस. त्याच्यानंतर बिल्ड न्यू फॅक्टरीज, म्हणजे मी त्या पैशात अजून काही नवीन फॅक्टरीज बिल्ड करू शकतो, कुठेतरी जागा घेऊ शकतो, जेणेकरून मी माझे मशिनरीज वाढवू शकतो, माझ्या कंपनीचं प्रोडक्शन वाढवू शकतो. लॉन्च न्यू प्रोडक्ट्स, म्हणजे माझ्या कंपनीचे नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करू शकतो. एंटर न्यू मार्केट्स, म्हणजे नवीन मार्केटमध्ये मी काहीतरी नवीन लॉन्चिंग करू शकतो. म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेकिंग ओनली लोन्स, कंपनी कॅन रेज मनी बाय सेलिंग शेअर टू द पब्लिक. म्हणजे बँकेकडून लोन घेतल्यापेक्षा मी काय करतोय, की पब्लिकमध्ये मी शेअर डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणजे मी पब्लिकला काय सांगतोय, की माझी ही अशी अशी कंपनी आहे, त्याचं नेटवर्थ जे आहे ते 100 करोडचं आहे, राईट? आणि मी माझ्या 1 लाखाचे शेअर जे आहे ते मी सेल करतोय. म्हणजे तुम्ही ऍज अ जेव्हा ते शेअर्स विकत घ्याल, तुम्ही त्या कंपनीचे काय व्हाल? ऍज अ शेअर होल्डर, म्हणजे ऍज अ पार्टनर व्हाल, राईट? तुम्ही जर त्या कंपनीचे, आता माझी एक कंपनी आहे, तुम्ही जर त्या कंपनीचे शेअर घेतले तर तुम्ही काय होसाल? त्याचे शेअर होल्डर्स, राईट? जशी जशी माझी कंपनी ग्रोथ करेल तसं तसं शेअरची प्राइस काय होतील? वाढत जातील, राईट? आज तुम्ही जो शेअर 100 रुपयाचा जो शेअर आहे, तो एक शेअर जो आहे तो 100 रुपयांनी विकत घेतलेला आहे. पण तो जर शेअर अराउंड 3 वर्षानंतर जर 150 रुपयाचा झाला, राईट? तर तुम्हाला त्याच्यावरती किती फायदा होईल? 50, म्हणजे ॲज अ 50% तुम्हाला फायदा होईल 3 वर्षानंतर, राईट? 100 रुपयाचा शेअर तो कितीला होईल? 150ला. आणि तुम्ही जर 100 रुपयाचे शेअर जर 1000 विकत घेतले असतील, म्हणजे 1 लाखाचे जर विकत घेतले असतील, तर 150 150 रुपये त्या शेअरची प्राइस झाली, तर तुम्हाला त्याच्यावर प्रॉफिट किती झालेला आहे? अराउंड 50,000, राईट? 3 वर्षानंतर त्याच्या 1 लाखावर किती अमाऊंट तुम्हाला भेटलेली आहे? 50,000. सो हे डिपेंड आहे की कंपनी कशी परफॉर्म करते. जर कंपनी जर चांगली परफॉर्म केली तर डेफिनेटली त्या शेअरची प्राइस वाढतील, आणि तुम्हाला एक वेल्थ क्रिएशनसाठी तुम्हाला ती मदत होईल.
सपोज एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कंपनी वॉन्ट्स 5 करोड टू बिल्ड अ न्यू फॅक्टरी, म्हणजे त्याला 500 करोडची गरज आहे न्यू फॅक्टरी बिल्डअप करण्यासाठी. इट कॅन सेल शेअर्स टू इन्व्हेस्टर, म्हणजे त्यांचे जे शेअर्स आहेत ते इन्व्हेस्टरला ते सेल करतात, हु बिकम अ पार्ट ओनर ऑफ दॅट कंपनी, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीचं ते काय होतात, ऍज अ पार्ट ऑफ ओनरशिप त्यांना त्या शेअर्स थ्रू भेटते. राईट, इथपर्यंत समजलं? म्हणजे कंपनी त्यांचे शेअर्स का सेल्स करते, इथपर्यंत क्लिअर आहे? राईट. क्लिअर नसेल तर तुम्ही विचारू शकता की कोणता पार्ट तुम्हाला समजला नाहीये. राईट. समजलेला आहे का? काही क्वेश्चन आहे, विचारू शकतात क्वेश्चन की हा पार्ट मला समजला नाही, तर मी अजून सिम्पल वर्ड मध्ये तुम्हाला सांगतो त्याच्यात. ओके. येस. येस, क्वेश्चन असेल तर विचारत जा. येस. सो नेक्स्ट आहे, व्हाय डू पीपल इन्व्हेस्ट इन शेअर्स, म्हणजे शेअर्समध्ये पीपल का इन्व्हेस्टमेंट करतात. कारण की तुम्ही ऐकलं असेल की या कंपनीचा आयपीओ लॉन्च झाला किंवा एल-आय-सीचा आयपीओ लॉन्च झाला. आयपीओ आयपीओ इज डिफरंट फ्रॉम स्टॉक्स, म्हणजे शेअर्सपेक्षा ही वेगळी गोष्ट आहे आयपीओ. आयपीओ बद्दल मी नंतर तुम्हाला सांगेल की आयपीओ काय असतो म्हणून. सो वाय डू पीपल इन्व्हेस्ट इन शेअर्स, पीपल शेअर्समध्ये काय इन्व्हेस्ट करतात? पीपल इन्व्हेस्ट बिकॉज दे एक्सपेक्ट द कंपनी व्हॅल्यू टू ग्रो ओव्हर टाइम, म्हणजे त्यांना एक एक्सपेक्टेशन राहतात की लोकांना पीपलला एक्सपेक्टेशन राहतात की कंपनी काही वर्षानंतर चांगली ग्रोथ करेल. जसं तुम्ही कोलगेटचं एक्झाम्पल घेतलं असेल, किंवा इलेक्ट्रॉनिक कंपनीज आहेत, जसं की एल जी आहेत. राईट. एल जी कंपनी आहे, सोनी कंपनी आहे, ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय करतात, ते ग्रोथ करत चाललेले आहेत. राईट. तेव्हा त्यांची शेअरची प्राइस जर 10 रुपये असेल तर आज त्या शेअरची प्राइस किती झालेली आहे, 1,000 रुपये, 2,000 रुपये. राईट. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्यांची व्हॅल्यू जी आहे कंपनीची ती वाढत जाते, त्यांचं नेटवर्क जे आहे ते वाढत जाते. राईट. त्याचे बेनिफिट काय होतात की वेल्थ क्रिएशनसाठी ते यूज होतात, डिव्हिडंड इन्कम भेटतो, बिट इन्फ्लेशन, ओनरशिप इन सक्सेसफुल कंपनी. सो शेअर्स जर तुम्ही विकत घेताय तर त्याच्यामध्ये एक वेल्थ क्रिएशन तुम्हाला भेटते बेनिफिटचा. डिव्हिडंड इन्कम म्हणजे काय की पर्टिक्युलर त्या शेअर्सवर तुम्हाला आज जसं बँकेमध्ये आपल्याला एफडी वरती रेट ऑफ इंटरेस्ट भेटतं, जसं डिव्हिडंड भेटतं, तसं इन्कम पण तुम्हाला त्या शेअर्स वरती भेटू शकते. त्याच्यानंतर बीट इन्फ्लेशन, जर तुम्हाला अराउंड आपण जर पाहिलं की 3 वर्षात तुम्हाला 50%चा फायदा होतोय. राईट. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं की एक शेअर्स आहे 100 रुपयाला आज चालू आहे, पण 3 वर्षानंतर ती व्हॅल्यू जी आहे 150 वर गेली, म्हणजे डेफिनेटली इन्फ्लेशन रेटला तो बीट करतोय. कारण की दरवर्षी इन्फ्लेशन 7%ने वाढते. तो 7 ते 21, पण तुम्हाला 3 वर्षानंतर किती भेटतंय, 50%. राईट. डेफिनेटली बीट इन्फ्लेशन, म्हणजे इन्फ्लेशनला तो बीट करतो. नंतर ओनरशिप इन सक्सेसफुल कंपनी, तुम्हाला कंपनीमध्ये एक ओनरशिप भेटते. राईट. सपोज एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज यू बाय शेअर्स वर्थ ₹10,000, 10,000 तुम्ही काही शेअर्स बाय केले. इफ द कंपनी परफॉर्मन्स इम्प्रूव्ह, म्हणजे कंपनी जर चांगला परफॉर्मन्स केला, राईट, त्यांचे प्रोडक्ट जर चांगले विकण्यात आले, तर अँड द शेअर प्राइस राईज बाय 20%, म्हणजे त्यांचे शेअर प्राइस जर 20%नी वाढले तर युअर इन्व्हेस्टमेंट बिकम 12,000, म्हणजे 10,000चे तुमचे किती होतील, 12,000. राईट. म्हणजे 2,000चा तुम्हाला तिथे प्रॉफिट झाला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. राईट. समजलंय? म्हणजे वाय पीपल्स आर इन्व्हेस्टिंग इन शेअर्स. राईट. ओके. सो नेक्स्ट आहे, हाऊ डज द शेअर प्राइस इन्क्रीजेस, म्हणजे शेअर प्राइस जे आहे ते कसे इन्क्रीज होतात, कारण की हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की शेअरचे प्राइस कसे वाढतात, हे पण हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की शेअर प्राइस मूव बेस ऑन डिमांड अँड सप्लाय. राईट. हा प्राइजेस कसे वाढतात शेअरचे, डिमांड अँड सप्लाय. जसं मी तुम्हाला मागे आपण इन्व्हेस्टमेंट बेसिंग मध्ये एक्झाम्पल सांगितलं होतं की बेसिकली जेव्हा डिमांड वाढते, राईट, डिमांड जर जास्त असेल तर तिथे प्राइस थोडी कमी असते. राईट. आणि सप्लाय सप्लाय जर कमी असला, म्हणजे डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, तेव्हा प्राइस हाय असते. पण डिमांड कमी आहे आणि सप्लाय जास्त आहे तेव्हा प्राइस काय असते, लो असते. हा मार्केटचा एक रूल आहे. ठीक आहे. आणि जेव्हा
आपल्याकडे डिमांड येते. डिमांड असल्यानंतर जेव्हा कंपनीकडे तेव्हा सप्लाय नसतो प्रोव्हाइड करण्याचा, तर डेफिनेटली तिथे प्राइजेस काय होतात, हाय असतात. ते डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांना नवीन अजून काहीतरी प्रोजेक्ट लॉन्चेस करावे लागतात. काहीतरी नवीन प्रोडक्ट त्यांना लॉन्च करावा लागतो, जेणेकरून ते त्यांचं सप्लाय जे ते वाढवू शकतात. प्राइस इन्क्रीज वेन कंपनी अर्न्स हायर हायर प्रॉफिट, म्हणजे कंपनीला जेव्हा जास्तीत जास्त प्रॉफिट होतो तेव्हा प्राइजेस इन्क्रीज होतात शेअरचे, राईट. सपोज आता एक एक्झाम्पल जर घेतलं तर पोटॅटो 10 रुपये किलो भेटतायत, राईट. पण त्या पोटॅटोचा यूज करून मी काय करतोय, चिप्स वगैरे क्रिएट करतोय. चिप्स वगैरे क्रिएट केल्यानंतर तुम्ही पाहतायत की बालाजीचे प्रोडक्ट्स आहे, लेसचे प्रोडक्ट आहेत. तर ते 10 रुपयाची वस्तू कितीपर्यंत विकतायत तुम्हाला? 40 ते 50 रुपयामध्ये. 10 रुपयाचं म्हणजे एका किलोच्या पोटॅटोमध्ये 3-4 चिप्सचे जर पॉकेट बनत असतील, तर एक पॉकेट ते 15 रुपयात किंवा 10 रुपयाचं विकतायत, म्हणजे त्याच्यावर ते मार्जिन क्रिएट करतायत, राईट. म्हणजे त्याच्यात कंपनीचा फायदा होतोय. कारण की 10 रुपयाची वस्तू ते 20 रुपयामध्ये विकतायत. म्हणजे 10 रुपयाची त्यांनी वस्तू विकत घेतलेली आहे, पण त्यांना प्रोसेसिंग, कॉस्टिंग टाइम, कॉस्टिंग जर पकडली तर अराउंड 2 रुपये 3 रुपये लागत असतील. पण अराउंड 15 रुपये पण लागले त्यांना मार्केटपर्यंत आणण्यासाठी पॅकेजिंग वगैरे करून, तरी ते 5 रुपये प्रॉफिटमध्ये आहेत, राईट. 5 रुपये त्यांना प्रॉफिट होतोय. तर कंपनी अर्न्स हायर प्रॉफिट. जेव्हा कंपनी जास्त पैसे कमवते किंवा हायर प्रॉफिटमध्ये असते, तेव्हा प्राइजेस काय होतात, इन्क्रीज होतात. न्यू प्रोडक्ट बिकम सक्सेसफुल, म्हणजे त्यांनी एक नवीन प्रोडक्ट एखादा लॉन्च केला आणि तो सक्सेसफुल झाला, तर तेव्हा प्राइजेस काय होतात, इन्क्रीज होतात. आता तुम्ही जर पाहिलं असेल, गोल्डची प्राइस आहे, राईट. सपोज आता गोल्डमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर गोल्डची प्राइस सध्या हायेस्ट आहे. अराउंड 2 वर्षा पहिले गोल्डची जी प्राइस होती अराउंड 70 to 75,000 होती. एक एक 10 ग्रॅम मागे. आता ती किती झाली आहे, 146-150 पर्यंत झालेली आहे, राईट. तर तेव्हा जर तुम्ही गोल्ड घेतलं असेल किंवा तेव्हा डिमांड गोल्डची जास्त झाली किंवा वार सिच्युएशन होती, त्यामुळे ही गोल्डची प्राइस वाढलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकतात. एकदा जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही पाहू शकतात की एसी जे आहेत, कूलर जे आहेत, ते आपल्याला समरमध्ये जास्त लागतात. एसीची प्राइस जी आहे ती समर आणि याच्यामध्ये वाढलेली असते, म्हणजे समर या 3 महिन्याच्या याच्यामध्ये वाढलेली असते. आणि तुम्ही जर तेच जर एसी जो आहे तो म्हणजे आपल्या रेनी सीझनमध्ये किंवा कोल्ड सीझनमध्ये जर घ्यायला गेले, तर त्याची प्राइस थोडा तुम्हाला 7 ते 8 हजारांनी कमी भेटते, कारण की तेव्हा त्याची डिमांड कमी असते, राईट. राईट. सो एखादा जर कंपनीने न्यू प्रोडक्ट जर लॉन्च केला तर तो सक्सेसफुल झाला, तर तेव्हा शेअरची प्राइस जी आहे ती इन्क्रीज होत असते. मोर इन्व्हेस्टर वॉन्ट्स टू बाय द शेअर्स, म्हणजे जेव्हा भरपूर लोक जे असतात ते एक शेअर्स बाय करण्यासाठी रेडी असतात. म्हणजे आता मागं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर LICचा IPO निघाला होता, तेव्हा भरपूर लोक LICचा IPO घेण्यासाठी तयार झाले होते. म्हणजे अराउंड लाखो लाखो लोक असतील की ते शेअर्स घेण्यासाठी, LICचा IPO घेण्यासाठी तयार झाले होते. आता सध्या रिसेंटली तुम्ही जर पाहिलं तर टाटाचे शेअर्स होते, तर टाटाचे शेअर सगळेजण बाय करायला रेडी झाले होते. म्हणजे इन्व्हेस्टरची संख्या तिथे वाढलेली होती. तर डेफिनेटली त्या टाइमात काय होते की प्राइस जो आहे ते इन्क्रीज होते, राईट. पॉझिटिव्ह न्यूज अबाउट द कंपनी, म्हणजे कंपनीबद्दल काही पॉझिटिव्ह न्यूज असली, म्हणजे आता फार्मा कंपनी जर पाहिली तर त्याच्यामध्ये एखादी नवीन जर औषधी निर्माण झाली, औषधी जर आली, तर त्याच्यामध्ये काय होते की एखाद्याने एक नवीन टॅबलेट म्हणजे प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे कंपनीने, की ते अ, म्हणजे तुम्हाला जर ताप वगैरे आला, सर्दी वगैरे आला, तर ती एक गोळी घेतली तरी तुमचा ताप सर्दीवर इलाज होऊ शकतो. तर तशा याच्यामध्ये पॉझिटिव्ह न्यूज जर आली कंपनीबद्दल, तर त्या टायमाला प्राइस शेअरचे इन्क्रीज होतात. प्राइस डिक्रीजेस वेन कंपनी रिपोर्ट लॉसेस, म्हणजे कंपनीला जर लॉस झाला किंवा प्रोडक्शनमध्ये त्यांची काही कमतरता असली किंवा एम्प्लॉईज बरोबर नसले तिथे काम करणारे, तर डेफिनेटली प्राइस काय होते, डिक्रीज होते. तिथे कंपनीला लॉस बेअर करावा लागतो. बॅड न्यूज स्प्रेड, म्हणजे एखाद्या कंपनीबद्दल जर चुकीची माहिती केली, जर सपोज एखादं खाण्याचं प्रोडक्ट असेल, तर खाण्याच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी असे कंटेंट निघाले जे की आपल्या हेल्थसाठी बरोबर नसतात, ती जर न्यूज जर मार्केटमध्ये आली, तर डेफिनेटली त्या प्रोडक्टला कोणी बाय करत नाही, राईट. त्याच्यामुळे काय होते की त्यांची प्रोडक्ट विकल्याने गेले तर त्यांचा लॉस होतो.
त्याच्यानंतर फ्युअर बायर्स अँड मोर सेलर्स, म्हणजे सेलर जास्त असतात आणि बायर्स कमी असतात, त्या टायमाला प्राइस डिक्रीज होते. राईट. सो हे समजलं तुम्हाला, प्राइस केव्हा इन्क्रीज होते आणि प्राइस केव्हा डिक्रीज होते एखाद्या शेअरची. आता तुम्ही जे शेअर्स घेतलेले आहेत त्याची प्राइस कमी पण होऊ शकते, असं नाही की ती प्राइस वाढतच जाईल, ती प्राइस कमी पण होऊ शकते. राईट. त्याला हे रिझन आहेत की प्राइस केव्हा इन्क्रीज होतात आणि केव्हा डिक्रीज होतात. डिक्रीज झाला तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस होणार आहे. राईट. तुम्ही जर 100 रुपयाची जर शेअर्स घेतलेले आहेत, ती जर 70-80 रुपयाला आली तर डेफिनेटली तुम्हाला तिथे 30-40 रुपयाचा लॉस होणार आहे. त्याच्या लॉसेस मधला रिझन काय, की कंपनीला जर लॉस झाला किंवा बॅड न्यूज स्प्रेड झाली किंवा बायर्स कमी झाले आणि सेलर जास्त झाले, तर त्याच्यामध्ये कंपनीला त्या शेअर्समध्ये लॉस होतो. राईट. एक्झाम्पल त्याचं झालं तर ड्युरिंग अ सक्सेसफुल प्रोडक्ट लॉन्च, मेनी इन्व्हेस्टर बाय द कंपनी शेअर्स, हायर डिमांड लीड्स टू हायर शेअर प्राइस. म्हणजे डिमांड जर हाय असली तर कंपनीच्या शेअरची प्राइस पण हाय असते. राईट. सो इथपर्यंत समजलं? काही कन्फ्युजन आहे? नाही सर. ओके. नाही सर, थोडं नाही. डिफिकल्ट असेल समजायला, पण ज्या गोष्टी आहेत ते थोडं कॉन्सन्ट्रेटेड नाही करा. सो जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली समजेल. आता शेअर्स मार्केटमध्ये दोन टाईपचे मार्केट आहेत, एक बुल मार्केट आहे आणि एक बिअर मार्केट आहे. बुल म्हणजे काय? येस. बुल मार्केट आपण मार्केट आणि बिअर मार्केट. बिअर म्हणजे काय, अस्वल. आणि बुल म्हणजे काय, एक स्ट्रॉंग जो बैल असतो. राईट, त्याला आपण बुल मार्केट म्हणतो. आणि बिअर मार्केट जे असतं तो रेड याने इंडिकेट असतो, आणि बुल मार्केट जो आहे तो ग्रीन आणि इंडिकेट असतो. राईट. बुल मार्केट म्हणजे काय, की मार्केट वरती जात आहे. वरती जाते म्हणजे काय, प्राइस इन्क्रीज होत आहे, मार्केटला चांगला रिस्पॉन्स भेटतोय, म्हणजे त्याच्यामध्ये बायर्स जास्त आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ बुल मार्केट. राईट. आणि बिअर मार्केट काय असते, की मार्केट सध्या खाली जाते. खाली जाते म्हणजे काय, की प्राइजेस जे आहेत ते कमी होत आहेत. कमी होत आहेत म्हणजे काय, की एखाद्या शेअर्स जो आहे, तुम्ही 100 रुपयात घेतल्या, जर बिअर मार्केट असलं तर प्राइस जे आहे ते फॉल डाऊन होत आहेत, म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होते. दॅट इज कॉल्ड ॲज अ बिअर मार्केट. सो याचं जर एक्झाम्पल त्याचं, बिअर मार्केटमध्ये काय होते, की प्राइजेस आर रायझिंग. दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रीन मार्केट. आपण त्याला काय म्हणतो, ग्रीन मार्केट, बुल मार्केटला. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर आर ऑप्टिमिस्टिक. इन्व्हेस्टर काय असतात, ऑप्टिमिस्टिक असतात, म्हणजे इन्व्हेस्टर जास्तीत जास्त तिथे बाय करतात तो प्रोडक्ट. राईट. इकॉनॉमी इज जनरली ग्रोईंग, म्हणजे इकॉनॉमी जी असते ती जनरली ग्रो होत असते. दॅट इज कॉल्ड एज अ बुल मार्केट. एक्झाम्पल, इफ अ मार्केट इंडेक्स रायझेस फ्रॉम 60,000 to 70,000 ओव्हर सेव्हरल मंथ, इट इज कन्सिडर ॲज अ बुल मार्केट. राईट. इट इज कन्सिडर ॲज अ बुल मार्केट. म्हणजे जेव्हा इंडेक्स मार्केट जो आहे, जो इंडेक्स रायझेस आहे 60,000 to 70,000 वर जातो, म्हणजे 10,000ने वाढतो ओव्हरऑल सेव्हरल मंथ, म्हणजे काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर, तर डेफिनेटली त्याला आपण काय म्हणतो, ॲज अ बुल मार्केट. बिअर मार्केटमध्ये काय होतं, की प्राइजेस आर फॉलिंग, म्हणजे प्राइजेस काय होतात, कमी व्हायला सुरुवात होतात. म्हणजे इथं काय वाढतंय, की सेलर जे आहेत, सेलर ऍक्टिव्ह होतात, म्हणजे सेलिंग मुवमेंट इथे जास्त होते. दॅट इज कॉल्ड एज अ प्राइस आर फॉलिंग. इन्व्हेस्टर आर कॉशन कॉशियस, म्हणजे इन्व्हेस्टर काय करतात, की तिथे कोणीही बाय करत नाही, सगळे विकायला सुरुवात करतात. इकॉनॉमी मे बी स्लोईंग, म्हणजे इकॉनॉमी काय होते तिथे, स्लो होते. एक्झाम्पल त्याचं, ड्युरिंग अ फायनान्शियल क्रायसिस मेनी इन्व्हेस्टर सेल शेअर्स कॉझिंग प्राइसेस टू डिक्लाइन. म्हणजे आता कोविड सारखी जर सिच्युएशन आली, तर कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये काय होते, की पॅनिक होते. कोविडमध्ये काय केलं होतं, भरपूर लोकांनी त्यांचे शेअर जे आहे ते विकण्याला चालू केलं होतं. तेव्हा काय झालं होतं, की प्रत्येक शेअरची प्राइस जी आहे ती 500 रुपये, 1,000 रुपयांनी कमी झालेली होती. म्हणजे मार्केट एकदम स्लो डाऊन झालं होतं त्या टायमाला. दॅट इज कॉल्ड ॲज अ बिअर मार्केट. राईट. जसं वॉर सिच्युएशन असेल त्या टायमाला आपल्याला बिअर मार्केट बघायला भेटते. राईट. बुल मार्केट केव्हा असते, जेव्हा कंपनी चांगली ग्रोथ करत असेल किंवा एखादं चांगली प्रोडक्ट लॉन्चिंग असेल एखाद्या शेअरची, किंवा मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी आल्या असतील जेणेकरून पीपल्स आर स्टार्टेड बाईंग दॅट पर्टिक्युलर शेअर, तर त्या ठिकाणी आपल्याला बुल मार्केट पाहायला भेटतं. तर हे समजलं, बुल मार्केट आणि बिअर मार्केट कम्पॅरिझन काय असते ते. येस. ओके.
येस. सो याच्यातला एक मेन जो टॉपिक आहे तो आहे स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज काय असते बेसिकली, मार्केट, शेअर मार्केट कसं काम करते. तर स्टॉक एक्सचेंज जे असते, इंडियामध्ये दोन स्टॉक एक्सचेंजेस आहेत. त्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो, बीएससी आणि एनएससी. आता हे तुम्हाला भरपूर वेळेस ऐकायला भेटलं असेल, बीएससी आणि एनएससी काय असते, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. एनएससी म्हणजे काय असते, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. आणि बीएससी म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. याच्यामध्ये काय असतात, हे जे स्टॉक एक्सचेंज आहे याच्यामध्ये हजारो लाखो शेअर्स असतात. म्हणजे जे कंपनीज असतात ते लिस्टेड केलेले असतात एनएससी आणि बीएससी मध्ये. आता तुम्हाला एक एक्सरसाइज काय करायचे आहेत की एनएससी मध्ये जे जे स्टॉक आहेत ते त्यांची लिस्ट आउट तुम्हाला काढायचे. मिनिमम 10 to 15 स्टॉक तुम्हाला काढायचे आहेत बीएससी आणि एनएससी मध्ये. राईट, गुगलवरती तुम्ही सर्च करा लिस्टेड स्टॉक इन एनएससी आणि लिस्टेड स्टॉक इन बीएससी. ते तुम्हाला लिस्ट इथे भेटून जाईल. आणि ते तुम्हाला एक नोटबुकवर काढायचं आहे आणि ते आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे. राईट. तर कोणकोणते बीएससी मध्ये स्टॉक येतात आणि एनएससी मध्ये कोणकोणते स्टॉक येतात. म्हणजे स्टॉक एक्सचेंज इज वेअर शेअर आर ट्रेडेड. म्हणजे तिथे काय केलं जाते, शेअरची खरेदी विक्री केली जाते बीएससी आणि एनएससी मध्ये. मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन टेक प्लेस एव्हरी ट्रेडिंग डे. म्हणजे एका ट्रेडिंग डे मध्ये कितीचा ट्रान्झॅक्शन होते, मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे मिलियन्स रुपयाचं ट्रान्झॅक्शन एका डे मध्ये तिथे होते. राईट. सो शेअर मार्केटचा जो ओपनिंग डेज असतो तो मंडे टू फ्रायडे असतो. मंडे टू फ्रायडे 9:15 to 3:30 हा मार्केट ओपनिंग आहे. म्हणजे हा शेअर मार्केटचं ओपनिंग टायमिंग असतो. 9:15ला बरोबर 9:15ला तो ओपन होतो आणि 3:30ला तो क्लोज होतो. राईट, एवढं समजलं. इंडियन मार्केटचा टायमिंग काय येस आहे. येस. जर एखादी सुट्टी जर आली म्हणजे हॉलिडे जर आला तर त्या दिवसाला मार्केट क्लोज असते. राईट, जसं आता फ्रायडेला मार्केट क्लोज होतं, मोहरम मोहरम होती त्या त्या ओकेजनमध्ये शेअर मार्केट क्लोज होतं. आणि सॅटर्डे संडे मार्केट क्लोज असते. राईट. तर याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज आहेत. सो दोन स्टॉक एक्सचेंज आहेत आपल्या इंडियामध्ये, बीएससी आणि एनएससी. राईट, इथपर्यंत समजलं स्टॉक एक्सचेंज काय असतं. तर या स्टॉक एक्सचेंज मध्येच तेच ज्या शेअर व्हॅल्यू कंपन्या ज्या असतात ते लिस्टेड असतात. राईट. तर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की बीएससी आणि एनएससीचे तुम्हाला जेवढे पण कंपनीज लिस्टेड आहेत त्यांची लिस्ट काढायची आहे. अराउंड 15 स्टॉक तरी तुम्हाला कंपनी फाइंड आउट करायची. राईट. येस. सो नेक्स्ट आहे, हे झालं स्टॉक एक्सचेंज बद्दल. सो एक तुम्हाला एक रेग्युलेटरी सिस्टीम दाखवायची आहे. एक मिनिट. की स्टॉक मार्केट जे आहे ते एनएससी बीएससी कसं रेग्युलेटेड होते, त्याला कोण रेग्युलेट करते. सो गिव्ह मी मिनिट.